एलपीजी सिलेंडरच्या कमतरतेचा परिणाम आता मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उद्योगावरही होत आहे। एलपीजीचा पुरवठा लवकरच सामान्य झाला नाही तर शहरातील रेस्टॉरंट्स पुढील 2 दिवसांमध्ये बंद करावे लागण्याची शक्यता आहे। व्यावसायिक गॅस पुरवठ्यातील खंड आणि डिलिव्हरीमध्ये विलंब यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे, असा दावा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट असोसिएशनने केलेला आहे। गॅसचा तुटवडा आणखी वाढत आहे असं इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन म्हणजेच आहारचे अध्यक्ष विजय शेट्टी म्हणाले। जर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व रेस्टॉरंट्स पुढील 2 दिवसांमध्ये बंद करावे लागू शकतात। सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 20% सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येत आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। इस समय हमारे साथ आहार के प्रेसिडेंट विजय शेट्टी जी, उनसे बात करते हैं। सर, एलपीजी को लेकर जो इशू, जो गाइडलाइन सेंट्रल गवर्नमेंट तैयार की थी, क्या उसका इम्पैक्ट आपके बिजनेस, आपके जो होटल और रेस्टोरेंट्स के जो ओनर्स हैं उस पर भी इफेक्ट पड़ रहे हैं? बिल्कुल सही फरमाया आपने। जो इश्यूज अपना मिनिस्ट्री ने रिलीज़ किया है 5 तारीख को, तो उसके बाद से डेफिनेटली काफ़ी हमें एलपीजी सिलेंडर का शॉर्ट सप्लाई हमने होटलियर्स लोग ने महसूस किया है। और हमें 20% की होटल्स हमारी बंद हो चुकी है। और इसी तरह अगर शॉर्ट सप्लाई चलते रहा तो आने वाले दिनों में इससे भी बड़े पैमाने में हमारा प्रभाव पड़ेगा इस शॉर्ट सप्लाई की वजह से। लेकिन सर, सेंट्रल गवर्नमेंट ने साफ तौर पे कह दिया कि एसेंशियल और नॉन एसेंशियल, एसेंशियल में एजुकेशन सेंटर्स हुए, हॉस्पिटल्स हुए, उनको गैस सिलेंडर एलपीजी देना अनिवार्य है कंपैरिजन टू दिस होटल और रेस्टोरेंट इंडस्ट्रीज। तो क्या लगता है कि अगर एसेंशियल को प्रोवाइड किया जाएगा, नॉन एसेंशियल को प्रोवाइड नहीं किया जाएगा, तो इसका और ज़्यादा इम्पैक्ट बढ़ेगा? डेफिनेटली इम्पैक्ट पड़ेगा ही। और सर, इसका प्रभाव मैं अभी भी बता रहा हूँ कि आज से ब्लैक मार्केटिंग चल रहा है। जो 1840 रुपये का सिलेंडर है 3000 रुपये में बिका जा रहा है ब्लैक मार्केटिंग में। और ये प्रैक्टिकली फिजिबल भी नहीं है ये इतना रेट्स में लेके धंधा करने का। सो आज ही हमने हमारे सिविल मिनिस्टर, फूड एंड सिविल सप्लाईज के मिनिस्टर छगन भुजबल साहब से मुलाकात किया, तो उन्होंने हमें आश्वासन दिया है कि वो ये हमारे विषय को सीएम साहब के साथ, फडणवीस साहब के साथ चर्चा करके हमें कुछ राहत दिलाने की जल्द से जल्द कोशिश करेंगे। अन्यथा मेजॉरिटी ऑफ द होटल्स हमें मैक्सिमम 2 से 3 दिन में बंद करने की नौबत आ जाएगी। तो ये थे हमारे साथ आहार के प्रेसिडेंट विजय शेट्टी जी, जो पूरी कोशिश कर रहे हैं कि महाराष्ट्र में जितनी बड़ी इंडस्ट्री, होटल और रेस्टोरेंट इंडस्ट्री की, उसको किसी से बचाया जा सके। क्योंकि अगर एलपीजी 2 से 3 दिन और इस तरह के हालात बने रहे तो मैक्सिमम होटल और रेस्टोरेंट महाराष्ट्र में बंद करने पड़ेंगे। मुंबई से कैमरा नयाज अहमद के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। दरम्यान मुंबईमध्ये येत्या 2 दिवसांमध्ये हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे तर पुण्यातील काही हॉटेल्स बंद झालेले आहेत। पुण्यातील काही रेस्टॉरंटला आज गॅसचा पुरवठा झालेला नाही आहे आणि त्यामुळे अनेक रेस्टॉरंटचे किचन बंद झालेले आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका थेट आता हॉटेल चालकांना बसताना दिसतोय। अनेक डीलर्सनी कमर्शियल गॅस पुरवठा बंद केलेला आहे, त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसलाय। हॉटेलमधले कामगार हे बसून आहेत। गेल्या 2 दिवसांपासून हॉटेल्स बंद आहेत। पुण्यामधले हॉटेल्स आता बंद झालेले आहेत। एलपीजीच्या कमतरतेमुळे आता हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिजित, काय सध्याची पुण्यातल्या हॉटेल्स व्यावसायिकांची स्थिती आहे? श्रेयस, खरं तर पुढील 2 दिवस पुरेल एवढाच पुरवठा एलपीजीचा जो साठा आहे तो हॉटेल मालकांकडे असल्याचं आत्ताच हॉटेल असोसिएशन कडून सांगण्यात आले। मात्र आखाती देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा थेट फटका आता हॉटेल व्यावसायिकांवर व्हायला सुरुवात झाली आहे। माझ्या मागे हे एक रेस्टॉरंट आहे, रोज गजबजलेलं असणारं रेस्टॉरंट गेल्या 2 दिवसांपासून बंद ठेवण्याची वेळ आता या हॉटेल चालकावर आलेली आहे। कारण गेल्या 2 दिवसापासून एलपीजीचा पुरवठा पुण्यातल्या या काही हॉटेल धारकांना झालेला नाहीये आणि त्यामुळे काल दुपारनंतर किचन जे आहे या रेस्टॉरंटचं ते बंद करण्यात आलंय। कामगार बसून आहेत। खरं तर हॉटेल धारकांना एलपीजी किंवा कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो काही दिवसात बंद करू असं एचपीसीएल आणि ज्या पेट्रोलियम कंपन्या आहेत त्यांनी याआधी सांगितलं होतं। केवळ घरगुती जे गॅस आहेत सिलेंडर ते पुरवू असं देखील कंपन्यांना गॅस जे पुरवले जातील त्याच्यावरती कुठेतरी निर्बंध देतील असं बोललं जात होतं। आणि आता या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, का नेमकं त्यांना डीलर देत नाही हे सगळं जाणून घेणार आहोत। कधीपासून हॉटेल बंद आहे तुमचं? आपलं 2 दिवस झालं हॉटेल बंद आहे। काय कारण नेमकं?
गॅस पुरवठा करणारे म्हणतात की गाड्या येत नाहीयेत आणि त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही, युद्धाचा परिणाम झालेला आहे. माझी सरकारला एकच विनंती आहे, यामध्ये कुणीतरी पुढे येऊन आम्हाला सांगितलं पाहिजे की किती दिवस आव्हान पेलावं लागेल, कारण का एजन्सीवाल्याने फुगवटा निर्माण केला हे काही समजत नाहीये. कारण आमची अशी अवस्था झाली, हॉटेल अजून 1 महिन्यात बंद करू आम्ही, परंतु जे आमचे केटरिंगचा व्यवसाय माझी फिक्स कामं घेतलेले आहेत, पुढे 2-3 दिवसांनी ऑर्डर आहेत, त्या लोकांचे ऍडव्हान्स घेतलेले आहेत मी, तर ते ऍडव्हान्स लोक माघारी घेत नाहीत. ते म्हणतायत आम्हाला काही सांगू नका, आमचे काम पूर्ण करून द्या. पण तुम्हाला रोज किती सिलेंडर लागायचे याआधी? साधारणतः या ऑर्डरनुसार मला 1-2 सिलेंडर लागतात डेली रोज, परंतु आता 2 दिवसापासून काही साठा नाहीये माझ्याकडे, त्यामुळे पूर्ण ठप्प आहे. आता माझं एक फिक्स काम आहे 300 लोकांचं, तर तिथं मी जे गॅस व्यतिरिक्त जे मेनू बनला जातो तर तो मेनू दिला आहे, म्हणजे जसं की पापडी चाट आहे, भेळ आहे किंवा सँडविच आहे, हा मेनू चालवला आहे मी. आणि माझ्या हॉटेल असोसिएशनचं म्हणणं आहे की काही हॉटेल्स धारकांकडे पुढील 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा आहे, तुमच्याकडे तोही नाहीये का? माझ्याकडे तोही साठा नाही, ज्यांच्याकडे आहे ते 2 दिवस चालवू शकतील, त्यानंतर त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. डीलर काय सांगतायत आता? डीलर सांगतायत की आमच्याकडे गाडी नाहीये, अवेलेबल नाहीये, आणि काही लोक विकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याला डबल भावामध्ये विकलं जात आहे, परंतु ते आमच्यासाठी शक्य नाहीये. आणि आज आता मला सरकारला एकच विनंती आहे की काहीतरी यावर तोडगा काढला पाहिजे. की यावरती तोडगा काढा, पण ही परिस्थितीने आता केवळ आपल्याला काही ठिकाणच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये दिसते, मात्र पुढील 2 दिवसात ही परिस्थिती भीषण होईल, कारण एलपीजीचा साठा आता संपत आलाय हॉटेल व्यावसायिकांकडून, असं देखील हॉटेल असोसिएशन कडून सांगण्यात आले. आता ही सगळी युद्धजन्य परिस्थिती गेल्या 12 दिवसापासून आहे. आता ही सगळी परिस्थिती कधी पूर्वपदावर येते? रशिया आणि अमेरिकेमध्ये जी बोलणी चालू आहे त्यामुळे युद्ध आता थांबतं का? आणि एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत होऊन हा जो फटका या हॉटेल व्यावसायिकांना बसलाय, यावरती काही बंधनं जी आहेत ती उठतात का? हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेच आता लवकरात लवकर या तोडगा काढला जातो का पाहावं लागेल. तुमचा धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होताना दिसतोय. धाराशिव जिल्ह्यात देखील व्यावसायिक गॅस पुरवठा मागील 4 दिवसांपासून बंद आहे. छोटे व्यापारी अडचणीत सापडले. गॅस मिळेल या आशेनं व्यापारी केंद्रावर हेलपाटे मारतायत, मात्र केंद्रावर कुलूप असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गॅस पुरवठादार आणि व्यापारी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. ऐकूयात. गॅस जे बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय आहे तो धोक्यात आलेला आहे. शहरातील अनेक हॉटेल बंद झालेले आहे. त्याच्यामुळे आता सरकारने इंडस्ट्रीला बंद केलं तर चालेल, पण हॉटेल व्यवसायांना तरी गॅस पुरवठा करावा अशी एकमुखी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल मालक करत आहे. बाबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड. रेल्वे स्टेशनचं अतिशय महत्त्वाचं जंक्शन असल्यामुळे पर्यटक म्हणा किंवा इतर जाणारी मंडळी सगळे मनमाडमध्ये येते. त्यांना हॉटेलाशिवाय काही पर्याय राहत नाही. आणि आम्ही 4 पिढ्यांपासून धंदा करत असताना ही पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की आत्ता कमर्शियल गॅसचं, आम्ही टोटली कमर्शियल गॅस वापरतो, पण कमर्शियल गॅसचा सप्लायच बंद झालेला आहे. आणि आमच्याकडे आता जवळजवळ प्रत्येक हॉटेलमध्ये 10-10, 15-15 वेटर्स आहेत किंवा त्याच्यानंतर जे कारागीर आहे, ह्या लोकांचं आता कसं करायचं? आमच्यावर फार मोठा बोजा आता निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकांना आता खाण्याचे सुद्धा हाल झालेले आहे. आता अजिबातच सिलेंडर मिळत नसल्यामुळे जवळजवळ आमचा व्यवसाय जो आहे ठप्प पडल्यासारखा झालेला आहे. यासाठी सरकारने काहीतरी करावं आणि ताबडतोब निर्णय घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. मनमाड शहरामध्ये कमीत कमी 150 ते 150 हॉटेल आहे. त्याच्यामधून 10 ते 15 हॉटेल सध्या बंद आहे कमर्शियल गॅसमुळे. सध्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर हे जंक्शन असल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होते जेवणाचे, आणि त्याच्यामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये सध्या जे कामगार आहे त्यांचे पण मालकांकडून पगार निघल्या जात नाही. सध्या आमच्यावर खूप म्हणजे बिकट परिस्थिती आहे हॉटेल व्यवसायामध्ये. कमीत कमीत सरकारने याची युद्धाचे लवकरात लवकर हे करून गॅसची आहे ना व्यवस्था हॉटेल लाईनमध्ये करावी. कमर्शियल गॅस जे बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे हॉटेल व्यवसाय आहे तो धोक्यात आलेला आहे. शहरातील अनेक हॉटेल बंद झालेले आहे. त्याच्यामुळे आता सरकारने इंडस्ट्रीला बंद केलं तर चालेल, पण हॉटेल व्यवसायांना तरी गॅस पुरवठा करावा अशी एकमुखी मागणी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल मालक करत आहे. बाबू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड. हॉटेल व्यावसायिकांवर चांगलीच अडचण आलेली आहे. आखाती देशातील वाढत्या तणावाचा आणि युद्धाचा थेट फटका अकोल्यातील हॉटेल्स उद्योगाला देखील बसतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे हॉटेल चालवण्याचं मोठं संकट निर्माण झालंय.
पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रिक इंडक्शन शेगड्यांचा वापर सुरू करण्यात आलेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जेवण बनवण्यासाठी इंडक्शनच्या मर्यादा आहेत आणि वाढत्या वीज बिलामुळे हा पर्याय देखील खर्चिक ठरतोय. त्यामुळे आता हॉटेल व्यवसाय बंद करण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांना सतावत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे माझ्या थेट ग्राहकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे मी ग्राहकापर्यंत जो माल द्यायला पाहिजे तो माल मी देऊ शकत नाही. अडचणी म्हणजे आपण जर गॅसवाल्यांना कंपनीला फोन केला तर तो म्हणते कमर्शियल गॅस सध्या उपलब्ध आहे नाही. जेव्हा आमच्याकडे गॅस उपलब्ध होईल तेव्हा आम्ही तुम्हाला गॅस देऊ. आता तुम्ही सांगा आम्ही दुकानदारी कशी करावं, आमचा उदरनिर्वाह कसा करावा. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे जर हॉटेल बंद करायची वेळ येत असेल तर ही एक मोठी नामुष्की आपल्यासाठी आहे, आपल्या शासनासाठी आहे, शासनाच्या नियोजनावर आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा एक मोठं संकट या बाजारपेठेवर निर्माण होईल. दरम्यान गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एस्मा लागू करण्यात आलेला आहे. घरगुती गॅसला प्राधान्य देण्याचं सरकारचं धोरण आहे. स्वयंपाकाच्या गॅसची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशानं एस्मा लागू करण्यात आलेला आहे. सरकारने एस्मा कायद्याअंतर्गत आणीबाणीच्या अधिकाराचा वापर करून तेल शुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. युद्धामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य व्यत्ययांना तोंड देण्यासाठी घरगुती स्वयंपाकांच्या गॅसची उपलब्धता वाढवणं हे उद्दिष्ट आहे. एस्मा कायदा अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा आहे, जो जीवनासाठी आवश्यक असलेल्या आणि ज्याचा परिणाम थेट जनतेवर होतो अशा सेवांच्या पुरवठ्याची खात्री करण्यासाठी निर्माण केलेला आहे. दरम्यान आपण आता एस्मा कायदा काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. 1968 मध्ये संसदेमध्ये हा कायदा मंजूर करण्यात आला. आवश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा उद्देश या कायद्याचा आहे. महत्त्वाच्या सेवांमधील संपावर बंदी घालता येतं. सरकार कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश देऊ शकते. या कायद्याअंतर्गत बंद किंवा कर्फ्यूचं कारण देऊन काम नाकारता येत नाही. आरोग्य, वाहतूक, वीज, पाणी अशा सेवांवर हा कायदा लागू होऊ शकतो आणि या कायद्याचं उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.